श्री गुरुचरित्र अध्याय 49. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण सिद्ध मुनी ते नमन करून विनवितसे कर जोडून भक्तिभावे करुनिया. त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगापूर कवन क्षेत्र मनोनिया. भूमीवरी प्रख्यात तीर्थे असती असंख्यात समस्त सोडोनी तेथ काय कारणे वास केला. अश्विन वद्य चतुर्दशी दीपवाळी पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्याशी स्नान करावे स्त्रीस्थळीचे. गया प्रयाग वाराणसी चला यात्रे कलौत्र पुत्रेसी विप्र म्हणती श्री गुरुसी आयती करणे मनोनिया. ऐकुनी श्री गुरु हसती ग्रामाजवळी तीर्थे असती करणे न लागे तुम्हा आयती चला दावीन तुम्हासी. ऐसे म्हणून बघतासी गेले अजर अमरजा संगमासी स्नान केले महाहर्षी शिष्यासहित श्री गुरुमूर्ती. श्री गुरु म्हणती शिष्यासी महिमा अपार या संगमासी प्रयाग समान परियेसी वषटकामध्ये स्नान करणे. विशेष भीमा नदी उत्तरे वाहे अमरजा संगम मनोहर आहे. गंगा यमुना निर्धार हे तीर्थ बरवे परियेसा आणि अष्ट तीर्थे असती त्यांची महिमा असे ख्याती. सांगेन एका एक चित्ती श्री गुरु म्हणती शिष्यासी. ऐकुनी श्री गुरुचे वचन विनविताती भक्तजन अमरजा नाम कवन कवना पासाव उत्पत्ती. जालंधर निशाचर समस्त जिंकिली वसुंधरा पराभविले इंद्रपूर समस्त देव पळविले. देवादैत्यांशी झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध. इंद्रे जाऊनी प्रबोध ईश्वरा प्रती सांगितला. इंद्र म्हणे एक शिवा दैत्य मारिले सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला. आम्ही मारिता दैत्यासी रक्त पडले भूमीसी अखिल राक्षस बिंदुशी अधिक निजपती भूमीवरी. स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्यकुळ मारिले आमुचे देव सकळ म्हणून आलो तुझपासी. ऐसे वचन ऐकुनी ईश्वर प्रज्वळला मनी निघाला रौद्र होऊनी दैत्य निर्दाळ न करावया. इंद्र विनवी ईश्वरासी स्वामी माराला दैत्यासी जीवन आणावया देवासी उपाय काही करावा. संतोषोनी गिरिजारमण अमृतवचन उच्चारोन घट दिदला तत्क्षण संजीवनी उदक देखा. उदक घेऊनी इंद्रराव त्वरित जातसे स्वभाव शिंपोनिया समस्त देव उठविले ते वेळी. उरले अमृत घटी होते घेऊनी जाता अमरनाथे पडिले भूमी अवचित्ते प्रवाह झाला क्षितीवरी. संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमरजा नाम याची विधी प्रख्यात झाली अवधारा. अमृत नदी नाम येसी संगम झाला भीमरतेसी तीर्थ झाले प्रयाग सरसी त्रिवेणीसी संगम. ऐसा संगम महिमा देखा पुढे तीर्थ असे अतिविशेखा दिसे अश्वत्थ सन्मुखा मनोरथ तीर्थ असे. त्या तीर्थी स्नान केलिया मनोरथ पाविजे काम्या कल्पवृक्ष स्थानानुपम्या कल्पिले फळ पाविजे. कल्पवृक्षा ते पूजोनी जावे मग शंकर भुवनी संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे. नंदिकेश्वरा नमोनी नमन करावे चंडीस्थानी पुन्हा नंदी सव्य करोनी जावे मग सोमसूत्रासी. सवेची परतोनी वृषभासी नमोनी जावे चंडीपाशी पुढे जावे सोमसूत्रासी येणे विधी प्रदक्षिणा. ऐशी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करून एका वृषभस्थानासी येऊनी निका अवलोकावे श्रीनिवासी. वामहस्ती वृषभ धरोनी तर्जनी अंगुठी शिंगी ठेवूनी पूजा पाहावी दोन्ही नयनी इंद्रासमान होय नर. पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे परियेसी ग्राम असे नागेशी तेथुनी उद्भव असे जाना. त्याचे असे आख्यान कथा नव्हे प्रत्यक्ष जाण. होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्यास करीत आपण असे अनुष्ठानित सदा ध्याये श्री शिवासी. प्रसन्न झाला चंद्रमौळी सदा दिसे दृष्टीजवळी प्रिय आल्हादे सर्व काळी देह विसरोनी हिंडतसे. लोक म्हणती पिसात्यासी निंदा करीती बहुवसी दोघे बंधू असती तयासी नामे त्याची अवधारा. एकाचे नाम असे ईश्वर दुसरा नाम पंडोरंगेश्वर. बंधू ते केला अव्वेर आपण निघाले काशीसी. ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोक बंधुसी म्हणे द्विज एका नका जाऊ काशीशी. विश्वेश्वर असे मजजवळी दाखवीन तुम्हा ते तत्काळी. आश्चर्य करीती लोक सकळी दाखवे म्हणती बहुजन. इतुकिया अवसरी विप्रगंगा स्नान करी
ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वराला तयाजवळी. विनवितसे शिवासी आपण पाहिजे नित्यकाशी. दर्शन व्हावे विश्वेश्वरासी म्हणून चरणी लागला. ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिप्रीती. दिसे काशी क्षेत्र निश्चिती मणिकर्णिका कुंड झाले. संगम झाला नदी भीमा तीर्थकाशी अतिउत्तमा. आचार करीती मनोधर्मा बंधू ज्ञानी म्हणती मग. श्री गुरु म्हणती भक्तजनासी काशी तीर्थ प्रकटले ऐशी. संशय न धरावा तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्षही. ऐकोनी समस्त द्विजवर करीती स्नान दान आचार. तेथून पुढे येती गुरुवर सिद्ध सांगे नामधारका. आपली भगिनी रत्नाबाईसी दोष असे बहुवशी. बोलावणीया त्या समयासी पुसताती श्री गुरुमुनी. एक पूर्णवर दोष भगिनी तू आलीस आमचे दर्शना. पाप तुझे असे गहना आठवण करी मनात. ऐकोनी श्री गुरुजी बोला पाया पडे वेळोवेळा. अज्ञान आपण मूळ केवळा इतके ज्ञान कैसे मज. श्री गुरु म्हणती तियसी आपले पाप मज पुससे. वदिले 5 मार्जासी नेनासी कोण धरी आपली. 5 मार्जरांचा घात लागले अनेक दोष बहुत. ऐसे ऐकुनी पाहे त्वरित श्वेतकुष्ठ झाले तिसी. श्री गुरु पुससी तियसी तुझा सती पापराशी. पुढले जन्मी भोगीसी तरी कुष्ठ जाईल आत्ताची. रत्नाबाई विनवी स्वामी असी उभगले बहुजन्मासी. याची काचे दर्शनासी आले मी मुक्त होऊनी. इतुके ऐकोनी श्री गुरुमूर्ती रत्नाबाईस निरोप देती. पापविनाशी जाये त्वरित स्नान मात्रे जाईल कुष्ठ. नित्य करी ओ येथे स्नान सप्तजन्मीचे पाप भग्न. संदेह न धरी ओ अनुमान म्हणून सांगती श्री गुरु. सिद्ध म्हणे नामधारकासी आम्ही देखिले दृष्टीसी. स्नान करिता त्रिरात्रीसी कुष्ठ तिचे परिहारिले. पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरु दाविती सकळी का. स्नान मात्रे होय निका याचे अख्या अनुभव असे. सोम सूर्य ग्रहणेसी अथवा संक्रांती पर्वणीसी अमावास्या पौर्णिमे प्रतिपदेसी स्नान इथे करावे. पुढे तीर्थ रुद्रपाद कथा असे अतिविनोद. गया तीर्थ समप्रद तीर्थ असे अवधारा. पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र. केशवदेव सनिध तत्र पुण्यराशी स्थानासे. तया तीर्थी स्नान करिता पतित होती ज्ञानवंता. अस्ति होती चक्रांतिकिता द्वारावती समान देखा. ग्रामपूर्व भागेसी कलेश्वर देव परियेसी. जैसे गोकर्ण महाबळेसी समान क्षेत्र परियेसा. अखंड श्रावण मासी अभिषेक करावा देवासी. दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवधारा. म्हणती समस्त भक्तजन नेनो तीर्थाचे महिमान. स्वामी निरोपिले कृपेने पुनीत केले आम्हासी. अष्टतीर्थी निरोपण श्री गुरु आले मठस्थान. समाराधना करीती भक्तजन महानंद पर्वतला. इति श्री गुरुचरित्र अमृते परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वती पाखणे सिद्धनामधारक संवादे. अमरजा संगमे गंधर्वपूर्व तीर्थमहिमा निरूपण नाम 49 अध्याय. श्री गुरुदत्तात्रय चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.